विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर गणेश शिंदे, श्री दत्त कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय हदगाव, जिल्हा नांदेड. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने मराठी विषयाचा जो अभ्यासक्रम निहित केलेला आहे त्यामध्ये BA तृतीय वर्षाच्या साहित्यशास्त्र किंवा साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेचा विचार आपण या ठिकाणी करतो. या प्रकरणामधला हा तिसरा व्हिडिओ आपण आज घेतो आहोत. मागील व्हिडिओमध्ये साहित्याच्या किंवा काव्याच्या व्याख्या आपण पाहिले. याबरोबरच साहित्याची विशेष आपल्याला आणखी काही व्याख्या घेऊन पाहायच्या आहेत. प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रज्ञांनी सांगितलेल्या विविध काव्याच्या व्याख्या किंवा काव्याची लक्षणं अभ्यासत असताना शब्द आणि अर्थाच्या संदर्भामध्ये काही व्याख्या आपण पाहिल्या. त्यामध्ये शब्दार्थो संहितो काव्यम ही भामहाची व्याख्या, नन्नू शब्दार्थो संहितो काव्यम ही रुद्रटाची व्याख्या, आवद इष्टार्थ व्यवच्छिन्ना पदावली सारखी दंडीची व्याख्या, तदोसो शब्दार्थो सगुणो अनलंकृत पुनःकॉपी सारखी शब्दार्थाबद्दलचीच आणखी एक मम्मटाची व्याख्या. अशा विविध व्याख्या आपण त्या दिवशी पाहिल्या. काही व्याख्या काव्याचे विशेष पाहत असताना त्या अनुषंगाने काही व्याख्या येत राहतील. आपण ते समजून घेऊया. काव्यशास्त्रामध्ये काव्याची व्याख्या करत असताना परिपूर्ण स्वरूपाची व्याख्या आपल्याला सापडत नाही. यावरून फक्त आपल्याला काव्याचं स्वरूप समजून घ्यायचं आहे. मित्रहो, काव्याचे विशेष बघत असताना पहिला विशेष भारतीय प्राचीन काव्यशास्त्रज्ञांनी किंवा साहित्यशास्त्राच्या अभ्यासकांनी ठेवलेला आहे तो म्हणजे अलंकार. अलंकार या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे की आपण बोलत असताना अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना या अर्थाने घेत असतो. साहित्यामध्ये किंवा काव्यामध्ये अलंकार हा शब्द आणि अर्थ या दोन्हीसाठी येतो. मग शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रज्ञांनी अलंकाराचा विचार करत असताना ह्याला काव्य शोभाकर असं नाव दिलेलं आहे. काव्य शोभाकर म्हणजे काव्यामध्ये शोभा आणणारे घटक. आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलं की काव्याची भाषा आणि शास्त्राची भाषा यामध्ये अंतर आहे. त्याचं कारण असं आहे की काव्याची भाषा ही विविध अलंकारांनी नटलेली आहे, कारण त्यामुळे सौंदर्य प्राप्त होतं. काव्यामध्ये सौंदर्याला महत्व आहे, साहित्यामध्ये सौंदर्याला महत्व आहे, शास्त्रामध्ये स्पष्टतेला अधिक महत्व असतं. खूप वेळेला साहित्य शास्त्र वाचत असताना आपल्याला वृक्षता येते, कारण त्यामध्ये येणारी जी भाषा आहे ती सरलार्थी असते. साहित्यामध्ये साहित्य वाचन करत असताना, काव्य ऐकताना, वाचताना जो मनाला आनंद होतो तो आनंद देण्यासाठी ज्या काही गोष्टी येतात त्यामध्ये भाषेचं सौंदर्य येतं आणि भाषा सुंदर ही अलंकारांनी होते. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी येतो.
अलंकारामध्ये शब्द अलंकार, अर्थ अलंकार म्हणजे एकाशिवाय अनेक अर्थ व्यक्त करण्याचं सामर्थ्य जेव्हा त्या शब्दामध्ये येतं तेव्हा त्याला आपण अलंकारिक भाषा असं आपण म्हणत असतो. काव्य शोभाकर म्हणताना काव्याला शोभा आणणारे घटक म्हणून अलंकारांच्याकडे पाहिलं जातं. म्हणून संस्कृत अभ्यासक, मग त्यामध्ये वामन पंडित आहेत, मम्मट आहेत, दंडी आहेत, या अभ्यासकांनी काव्यातील अलंकाराला महत्व दिलेलं आहे. नव्हे, या अलंकारामुळेच काव्य होतं अशा प्रकारची टोकाची भूमिका या अभ्यासकांनी घेतल्याचं दिसून येतं. वामन पंडित एका त्यांच्या व्याख्येत म्हणतात, काव्यम ग्राह्यम अलंकारात सौंदर्यम अलंकार. म्हणजे काव्य ही जी गोष्ट आहे किंवा काव्य हे ग्राह्य होते ते केवळ अलंकारामुळे, त्याशिवाय ते काव्यच होत नाही अशा प्रकारची भूमिका यामध्ये वामनानं घेतलेली दिसून. वामन पंडितांनी अशा प्रकारची भूमिका घेतलेली असल्यामुळे मम्मटासारखा अभ्यासक काही वेळेला अतिशयोक्तीपूर्ण याविषयी बोललं जाऊ नये किंवा काव्यामध्ये अलंकाराचा अतिरेक होऊ नये. काव्यामध्ये अलंकाराला महत्व आहेच, परंतु इतकं महत्व देऊ नये की ज्यामुळे अलंकाराशिवाय काव्यच होत नाही अशा प्रकारची भूमिका त्यामधून पुढे येऊ नये. म्हणून त्यांच्या व्याख्येमध्ये म्हणत असतात, मम्मट म्हणतात की काहीसे दोष नसलेले शब्द आणि गुण असलेले, काहीसे अलंकार नसलेले अनेक शब्द जेव्हा काव्यामध्ये येतात तेव्हाही काव्य होतं. म्हणून काव्याला तितकं महत्व द्यायचं नाही, कारण ते बाह्यांगाचे दागिने आहेत, बाह्यांगाला सजवणारे ते दागिने आहेत. साहित्यामध्ये एक शब्द एकाशिवाय अनेक अर्थ जेव्हा व्यक्त करतो तेव्हा त्याला आपण अलंकार म्हणतो. मुळामध्ये सुंदर असलेल्या व्यक्तीला जेव्हा त्याच्या अंगावर दागिने घातल्यानंतर ते अधिक सुंदर होतात. म्हणजे हे काव्याचे शोभाकर आहे. जसं अलंकार दागिने अंगावर घातल्यावर माणूस सुंदर दिसतो, तसं काव्यामध्ये सुद्धा अलंकार वापरल्यानंतर कविता सुंदर होते, त्यामध्ये सौंदर्याची प्राप्ती होते असा विचार त्यामधून येतो. तुझा चेहरा सुंदर आहे असं म्हणण्यापेक्षा तुझा चेहरा चंद्रासारखा सुंदर आहे यामध्ये अलंकार. कोणता मानू चंद्रमा भूवरीचा की नदीचा. म्हणजे या कवितेमध्ये चेहऱ्याला चंद्राची उपमा देऊन बोलणं हे त्या चेहऱ्याला म्हणजे मुळात सुंदर असलेल्या चेहऱ्याला अधिक खुलवून सांगण्याचा तो प्रयत्न आहे. कारण काव्य आस्वाद घेण्यासाठी तेथे आस्वाद्य जाणीव म्हणून हे सौंदर्य येण्याची गरज आहे. त्याशिवाय रसिक मनाला हे काव्य भावणार नाही अशा प्रकारचा विचार या ठिकाणी येतो. गुणयुक्त शब्द योजना साहित्यामध्ये प्रसाद, माधुर्य, ओज यासारखे जे गुण आहेत हे गुण जेव्हा येतात तेव्हा ती कविता सुंदर बनते. अलंकाराशिवायही या गुणांच्यामुळे ही कविता सुंदर होत असताना आपल्याला दिसते. अलंकार विचारामध्ये अभ्यासकांनी विभ्रम असा एक शब्द वापरलेला आहे. काव्य शोभाकर म्हणजे अलंकार आणि विभ्रम म्हणजेही अलंकार अशा प्रकारचा विचार या ठिकाणी येतो. अलंकाराचं स्वरूप काव्यामध्ये विभ्रमासारखं असावं असंही एका ठिकाणी म्हटलं गेलं आहे. विभ्रम या शब्दाचा अर्थ आहे ते अंगभूत आहे, ते गुण आहे, गुणासारखे आहे. म्हणजे मुळात सुंदर असलेली एखादी मूर्ती
त्यावर अलंकार चढवल्यानंतर ते अधिक सुंदर होते. पण मुळातलं सौंदर्य जे आहे हे विभ्रमासारखं आहे. विभ्रमामध्ये एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्याची, ओठाची, डोळ्यांची विशिष्ट स्वरूपाची जी हालचाल असते. मग बोलत असताना कोणी भुवई उडवतो, कोणी डोळे मिचकवतो, कोणी ओठांच्या विविध हालचाली करतो. आणि मग आपल्याला बोलताना वाटतं की अरे हे छान आहे. तो जेव्हा बोलतो ना, त्याच्या चेहऱ्याच्या हालचाली ज्या आहेत त्या फार सुंदर. ती जेव्हा बोलते ना, तिच्या भुवया इतक्या सुंदर हलतात, छान वाटतं. तिचे डोळे सुंदर वाटतात. म्हणजे हे सगळे विभ्रम आहेत. हे बाहेर काढता येत नाही, बाजूला काढता येत नाही. त्याचे अंगभूत असलेले गुण आहेत. परंतु अलंकार जसे अंगावर चढवता येतात तसे काढूनही घेता येतात. परंतु मुळात सुंदर असलेला किंवा विचार किंवा मुळात सुंदर असलेली एखादी मूर्ती किंवा एखादी व्यक्ती, त्याच्यावर अलंकार चढवले काय आणि अलंकार काढले काय, त्यामध्ये काही फरक पडत नाही. म्हणजे विभ्रम हे अंगावरून काढता येत नाही, ते अंगभूत गुण आहे. आणि अलंकार हे मात्र अंगावरून काढून ठेवता येत. काव्याचा दुसरा विशेष सांगत असताना वक्रोक्ती हाही एक विचार पुढे येतो. वक्रोक्ती विचार हा कुंतकाने मांडला. वक्रोक्ती या शब्दाचा अर्थ, वक्रोक्ती म्हणजे जे सरळ नाही ते. वक्र म्हणजे वाकडे आणि उक्ती म्हणजे बोलणे. मग याचा अर्थ असा नाही की वाकडं बोलणं म्हणजे वक्रोक्ती. काव्याच्या क्षेत्रामध्ये याचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा कुंतक म्हणतो वक्रोक्ती काव्य जीवितम, म्हणजे वक्रोक्ती हे काव्याचं जीवित आहे. कुंतक आपल्या व्याख्येमध्ये म्हणतो शब्दार्थो सहितो वक्रकवी व्यापार शालिनी बंदे अस्तित्व काव्य. म्हणजे कवीचा व्यापार हा सरळ असत नाही तर तो वक्र असतो, त्यामुळे त्यामध्ये सौंदर्य येतं. एका कवितेमध्ये कवी म्हणतो, बाळ म्हणाले आई मी गंगेत बुडाले अशी ओळ आहे. याचा अर्थ सरळ सरळ जर घेतला तर बाळानं आई म्हटल्याबरोबर आई उठली आणि तिने गंगेमध्ये जीव दिला. याचा अर्थ असा होत नाही. तर यामध्ये आलेली वक्रउक्ती जी आहे की बाळानं आई म्हटल्याबरोबर, बाळानं आई असा उल्लेख केल्याबरोबर जी आईची मातृत्वाची जी भावना आहे ती भावना तृप्त होते आणि ती आनंदाच्या गंगेमध्ये बुडते, असा अर्थ त्यामधून येतो. मुळामध्ये वक्रोक्ती म्हणजे विद्वान माणसांची बोलण्याची ती पद्धत आहे. आणखी एक उदाहरण घ्यायचे झाले तर कवी बींची गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुना हिया मिळाल्या, उभय पित्तराच्या चित्त चोरटीला कोण बोलले माझ्या गोरठीला. या प्रकारच्या कवितेमध्ये हे केवळ निवेदन नाही किंवा एक पिता आपल्या मुलीला बाळा तू का रडतेस अशा प्रकारच्या सरळ विधानामध्ये सुद्धा विचारू शकला असता, पण ते काव्य झालं नसतं. मग हेच विधान जेव्हा काव्यात येतं तेव्हा गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, गंगा यमुना ह्या काग मिळाल्या वगैरे सारख्या ओळी या कवितेमध्ये येतात आणि त्या ऐकताना वाचताना मनाला सुंदर वाटतं, म्हणून ते काव्य. बाळा तू का रडतेस असं म्हटल्यावर ते काव्य होणार नाही, ते साहित्य होणार नाही. तर आडवळणानं बोलणं अशा प्रकारचा विचार ज्या काव्यात येतो, ज्यामध्ये सांगण्यापेक्षा सुचवलेलं जास्त असतं, अधिक असतं,
त्यामुळे काव्य होतं, अशा प्रकारचा विचार वक्रोक्तीमध्ये गुंतकासारखा अभ्यासक म्हणतो. वक्रवक्ती म्हणजे वाकडं बोलणं नाही, तर विद्वान माणसं विविध गुणांचा आणि अलंकारांचा वापर करून जेव्हा बोलतात त्याला कुंतक वक्रोक्ती म्हणत असताना दिसतो. म्हणून वक्रोक्ती हाही एक काव्याचा विशेष म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सरळ निवेदनाला कवितेत महत्व असत नाही, सरळ निवेदनामध्ये सौंदर्य असत नाही, पण जेव्हा विशिष्ट प्रकारचे अलंकार किंवा विशिष्ट प्रकारची शब्द योजना करून जेव्हा कवी बोलतो तेव्हा त्यामध्ये सौंदर्य येतं आणि रसिकाला हे सौंदर्य आस्वाद्यवंत म्हणून ते साहित्य होय, म्हणून ते काव्य होय. अशा प्रकारचा हे विचार या कुंतकाने आपल्या वक्रोक्ती विचारामध्ये मांडत असलेला दिसतो. संस्कृत अभ्यासकांनी औचित्य हेही एक काव्याचे विशेष म्हणून सांगितलेले आहे. क्षेमेंद्राने हा विचार मांडला. औचित्य विचार चर्चा या ग्रंथामध्ये त्यांनी हा विषय मांडलेला दिसून येतो. औचित्यस्य काव्य जीवित भूतस्य अशा प्रकारची व्याख्या क्षेमेंद्रानं या औचित्याची केलेली आहे. औचित्य म्हणजे उचित आणि अनुचित यामधला उचित शब्द जो आहे त्यापासून औचित्य अशा प्रकारचा शब्द येतो. औचित्य या शब्दाचा अर्थ आहे अनुरूप, साजेशी. म्हणजे जो विचार काव्यात मांडायचा आहे ती मांडणी किंवा त्यामध्ये येणारी शब्द योजना, त्यामध्ये येणारी शब्द रचना आणि मग तिचा आशय, ह्या दोन्ही गोष्टी उचित असल्या पाहिजे, योग्य असल्या पाहिजे. खूप वेळेला अशा गमती घडतात. कवितेचं उदाहरण घ्यायचं झालं तर कवी भारत तांब्यांची राजहंस माझा निजला नावाची कविता. राजहंस माझा निजला ही कविता एका विधवेच्या मुखातून येणारा तो अनुभव आहे. एक विधवा आहे, तिचं एकुलते एक मूल आहे आणि ते मेलेलं आहे. त्या मुलाला ती मांडीवर घेते आणि रडत रडत ही कविता म्हणते किंवा या कवितेमधला आशय त्या पद्धतीने येतो. कविता म्हणून ती ठीक आहे, परंतु विधवेच्या तोंडामध्ये अशा प्रकारची कविता येणं हे अनुचित आहे. कारण एकुलतं एक पोर आहे, ते मेलेलं आहे. अतिव दुःखाच्या क्षणी माणसं निशब्द होतात, परंतु इथे मात्र ही नायिका अगदी अलंकारिक भाषेमध्ये ही कविता म्हणत असताना दिसते. कविता म्हणून जरी चांगली असली तरी ती या जो प्रसंग त्यामध्ये येतो त्यासाठी ती मात्र अनुचित आहे. मग उचित काय? भारत तांब्यांच्या इतरही कविता आहे, त्यामध्ये रुद्रास आव्हान मधली जी भाषा, रुद्रास आव्हान, जी आव्हान करण्याची पद्धती आहे, जो आशय त्यामधून येणार आहे तो आशय आणि तिथली शब्द योजना ही सारखी आहे, उचित आहे, त्या अनुभवाला उचित आहे. म्हणजे अनुभव जसा असेल तशा प्रकारची ती मांडणी सुद्धा आली पाहिजे, शब्द योजना सुद्धा आली पाहिजे. आणखी एक कविता आहे, आणखी एक कविता आहे, त्यामधल्या ओळी आहेत. तो शरगरधर पविसा रविसा सायकसा पार्थ भुजांतरी शिरला वाल्मिका माझी नाग नायकसा. आता या कवितेमध्ये येणारा जो आशय आहे
आणि ही जी शब्द योजना आहे ती उचित आहे. म्हणजे धनुष्याला लावलेला हा जो बाण आहे, कांडीवाला लावलेला हा जो बाण आहे, जेव्हा या मधून सुटतो तो शरगर धर विसा वगैरे जी भाषा येते त्या बाणाची गती दाखवणार आहे. आणि ही बाणाची गती आणि शब्द योजना हे उचित आहे, अनुचित नाही. या अशा प्रकारच्या अभिव्यक्तीला क्षेमेंद्र औचित्य म्हणतो. म्हणून कवी लेखकांना काय उचित आणि काय अनुचित हे समजलं पाहिजे मांडणी करत असताना. आणि ज्यामध्ये औचित्य येतं, आशय आणि आशयाची मांडणी यामध्ये योग्य अशी पद्धत अवलंबलेली असेल तर ते काव्य होतं. अशा प्रकारचे विचार क्षेमेंद्र या ठिकाणी वक्रोक्त औचित्य विचार यामधून मांडत असताना दिसतो. काव्याचा आणखी एक विशेष वामन पंडितांनी मांडलेला आहे, तो म्हणजे रीती. रीती या शब्दाचा अर्थ पद्धत. आपण बोलत असताना म्हणत असतो की जगण्याची रीत, बोलण्याची रीत, पद्धत. आणि वामन पंडिताला वाटतं की काव्य या रीतीमध्ये आहे, पद्धतीमध्ये आहे, मांडणीमध्ये आहे. ते आपल्या व्याख्यामध्ये म्हणतात रीतिरात्मा काव्यस्य विशिष्ट पदरचना रीती. म्हणजे मांडणीमध्ये काव्य आहे, लिहिण्याच्या पद्धतीमध्ये काव्य आहे, आणि हे काव्य विशिष्ट पदबंधामुळे किंवा विशिष्ट पदरचनेमुळे येते. या व्याख्यामध्ये वामन पंडितांनी काय सांगितलेले आहे यापेक्षा ते कसे सांगितलेले आहे यावर ते काव्य अवलंबून असतं, त्या पद्धतीवर काव्य अवलंबून असतं. अशा प्रकारचा विचार वामन पंडित या व्याख्यामध्ये करत असताना दिसतात. विचार साधा जरी असला तर तो मांडणीमुळे काव्य होतं असं त्यांना म्हणायचं आहे. काही उदाहरणं घेऊन पाहिजे झाले तर आपल्या लक्षात येईल. आपण पाहतो की एक पाकशास्त्रामधलं किंवा आपल्या कुटुंबामधलं एक उदाहरण देतो. त्यामध्ये अन्न खाणे ही शरीराची भूक भागवण्यासाठी चालणारी प्रक्रिया आहे. आपण एक वाटीभर ज्वारीचे दाणे घेऊन जरी खाल्ले तरी आपलं पोट भरते, भूक भागते. पण आपण तेवढ्यावर थांबत नाही. आपण काय करतो, ते दळून आणतो, त्याच्या भाकरी करतो किंवा चपात्या करतो, आणि ह्या चपात्या आपल्याला वेडेवाकडे चालत नाहीत, त्या गोल करतो, तेवढ्यावर भागत नाही. हातावर चटणी आणि भाकर घेतली किंवा चपाती चटणी घेऊन हातावर घेऊन खात फिरलो तरी ते भागत. परंतु ह्या सगळ्या स्वयंपाकाच्या वस्तू, मग भात, भाजी, पोळी, लोणचं, पापड, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र काढून ताटात दिल्या तरीही खाल्या तरीही चालतात, पण एवढ्यावर भागत नाही. ताटामध्ये विशिष्ट पद्धतीने आपण त्याची मांडणी करतो. एवढ्यावर न भागता बसण्याची व्यवस्था पाटावर करून ताटाभोवती रांगोळी टाकून बाजूला अगरबत्ती लावून वातावरण सुंदर करतो, आणि नंतर पाहुणे जेवतात तेव्हा ते पाहुणे म्हणतात की काय सुंदर जेवण दिले. मांडणीचे महत्व आहे. म्हणजे भूक तशीही भागली असते, परंतु या मांडणीमुळे सौंदर्य येतं. म्हणून रीतीला महत्व आहे. अशा पद्धतीची मांडणी ज्या कवितेमध्ये येते त्याला काव्य म्हणावं. या ठिकाणी
कोणताही कवी एखादा विचार सरळ सांगत नाही. तर सरळ सरळ त्याचं निवेदन करत नाही, तर उपमा, यम यासारखे अलंकार घेतो. प्रतिमा आणि प्रतीकांचा वापर करतो. कवी लेखक विशेषतः कवी हा प्रतिमा आणि प्रतीकांच्या भाषेमध्ये बोलतो आणि ही प्रतिमा आणि प्रतीक ज्याला कळतात तो त्या कवितेचा आस्वाद घेतो, अधिक आस्वाद घेतो. रसिकाच्या मनात आस्वाद्य भावना जाग करण्याचं काम ही मांडणी करते. म्हणून काव्यात रीतीला महत्व आहे. सगळीकडे हिरवेशार गवत पसरले आहे असं बालकवी म्हणू शकेल. अनुभव छोटासा, परंतु मांडणी करत असताना मात्र ते हिरवे हिरवे गारगालीचे हरिततृणाच्या मखमालीचे, या मखमालीवरती फुलराणी खेळत होत, अशा प्रकारचं लिखाण ते करतात. अशा प्रकारची मांडणी ते काव्यामध्ये करतात. म्हणून साधा अनुभव सुद्धा काव्याप्रत पोचतो, ते फक्त आणि फक्त मांडणीमुळे. म्हणून वामन पंडितांनी यामध्ये मांडणीला महत्व दिलेलं आहे. आत्मतत्व या मांडणीला त्यांनी दिलेलं आहे. आणि ही मांडणी विशिष्ट स्वरूपाच्या पदावलीमध्ये होते. विशेषतः पदरचना रीती, विशिष्ट स्वरूपाची पदरचना, साधी पदरचना नाही, सरळ सरळ निवेदन नाही, तर ज्यामध्ये गुण आहेत, अलंकार आहेत, अशी पदरचना. म्हणून या मांडणीला सुद्धा आत्मतत्व देण्याचं काम पहिल्यांदा आपल्या व्याख्यामध्ये या रीती या विशेषामध्ये वामन पंडित करत असताना आपल्याला दिसतात.